हाय फ्रेंड्स, आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, जे की आपलं आहे, माझं म्हणून माझंच नाही आहे. तर स्टडी लवर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण नंतर तुम्हाला वेळ भेटणार नाही बरं का. ओके. तर टोटल 7 टॉपिक आहेत आपल्याला जे की पाहिजेत. पहिला टॉपिक तुमचा आहे गुरुत्वाकर्षण, दुसरा आहे वर्तुळाकार गती व अभिकेंद्रकी बल, तिसरा आहे केपलरचे नियम, चौथा आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, पाचवा आहे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, सहावा आहे मुक्तपतन आणि सातवा आहे मुक्तिवेग. एकूण 7 टॉपिक आपल्याला पाहिजेत. तर त्यापैकी पहिला जो टॉपिक आहे गुरुत्वाकर्षण, हा आज आपण पाहणार आहोत. पहिला क्लास आहे, त्यामुळे एकच टॉपिक आज पाहणार आहोत. नंतर प्रत्येक टॉपिकमध्ये 2-2 टॉपिक घेऊन आपण आणि 3 दिवसामध्ये आपला चॅप्टर संपून जाईल. तर लवकरात लवकर तुमचा सर्व सिलेबस संपवण्याची गॅरंटी माझी आहे. ओके. तर फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करत जा तुमच्या मित्रांमध्ये, कारण आजकाल ऑफलाईन क्लासेस तर बंद आहेत. ऑफलाईन जे क्लासेस आहेत तिथं कसे येतं, बंद येतं, ओपन करू द्यायला का नाही. तर त्यामुळे तुमच्या मित्रांना पण मदत होईल आणि तुम्हाला पण. फ्रेंडशिप फॉर एव्हर. ओके. तर चला पाहू पुढं काय आहे आपल्यासाठी. असं आहे का. स्टार्टिंगला चाललं आहे थोडी आठवा. केला असेल गेल्या वर्षी अभ्यास, कारण 2 वर्ष झालं. तर मला वाटत नाही तुम्ही काय अभ्यास केला आहे तुम्हाला माहीत असेल, कारण 2 वर्ष झालं करोना साहेब इथून जायचं नाव घेत नाहीत. तरी पाहूत तुम्हाला आठवते का. पहिला क्वेश्चन आहे, एखाद्या वस्तूवर बल्ब लावल्यास काय परिणाम घडून येतील. दुसरा क्वेश्चन आहे, तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहीत आहेत. आणि तिसरा क्वेश्चन आहे, जो की आपला टॉपिकमध्येच रिलेटेड आहे, गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहीत आहे. एकूण 3 क्वेश्चन आहेत. तिन्ही क्वेश्चनचे आन्सर आपण पाहणार आहोत. पहिला क्वेश्चन पाहणार आहोत, एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडतो. ओके. असे घडतील का परिणाम. थोडा कलर चेंज करून घेऊत, फारच युनिक नाही आहे तो कलर. ओके. पहिला क्वेश्चन आहे, यामध्ये हा व्यक्ती जो आहे तो गाडीला काय करत आहे, पुश करत आहे. मग यामध्ये काय झालं, गाडी थांबलेली होती. थांबलेली वस्तू काय झाली, वेगवान झाली, गतिवान झाली. नंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये हा जो मुलगा आहे, जो फुटबॉलर आहे, तो काय करत आहे, बॉलला रोखत आहे. तो धावणाऱ्या वस्तूला आपण थांबवू शकतो बलाचा उपयोग करून. नंतर गतिमान जी वस्तू आहे त्याची दिशा पण बदलू शकतो. क्रिकेटमध्ये हे आपण सहसा पाहत असतो. बॉल या दिशेने आला, बॅटरनं शॉट मारली, हा 6 जातो, हे आपण पाहिलेलं आहे. परंतु आणखीन काही प्रकार होतील का, सांगा मला. आणखीन कोणकोणते बलाचे परिणाम तुम्हाला घडून येतील असं वाटते. एक मी सांगतो, एखाद्या वस्तूची अवस्था बदलणे. आता पहा, इथे एखादा बॉल आहे. ओके. इथे एखादा काय आपण एक चेंडू घेतला, बॉल आहे, आणि यावरून म्हणून दाबलं तर काय बदलणार आहे, याचा आकार बदलणार आहे ना. हा जो चेंडू आहे तो काय होणार आहे, अशा रीतीने होणार आहे, जेवढी हवा भरली त्याच्यानुसार. सपोज हवा कमी झाली, आणखीन काय होणार आहे, त्याचा बल लावल्यानंतर आकार बदलून 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 काय होणार, छोटा होणार आहे. आणखीन काय बलाचे परिणाम होतात हे तुम्ही मला सांगा, कमेंटमध्ये टाकू शकता, किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो बलाचे परिणाम काय काय होणार आहे. हा पहिला क्वेश्चन आहे जे की तुमच्यासाठी मी दिलेला आहे. तर पुढे पाहूत आपण पुढचा टॉपिक काय आहे तो. दुसरा क्वेश्चन होता आपला, बलाचे कोणकोणते प्रकार तुम्हाला माहीत आहेत. एकूण 8 बलाचे प्रकार दिलेत. उपयोजित बल, गुरुत्व बल, सामान्य बल, घर्षण बल, विद्युत बल, तणाव बल, स्प्रिंग बल, चुंबकीय बल. एकूण 8 प्रकार आहेत. 9 असतील, कुठं 10 असतील, तुम्ही स्वतः पहा कोणकोणते प्रकार आहेत, काय काय आहेत. जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला तिथं भेटून जातील. इथं आपण जस्ट 8 बलाचे प्रकार पाहत आहोत. यामध्ये मी तुम्हाला पुढं 1-2 फोटो दाखवणार आहे. ॲक्च्युली त्या 4 आहेत, 1-2 नाही. तर तिथं तुम्हाला सांगायचे की ते कोणत्या बलाचा प्रकार आहे तो. ओके. रेडी, गेट सेट रेडी अँड गो. ओके. हा व्यक्ती काय करत आहे, एक कार्डबोर्ड आहे, तो काय करत आहे, लोटत आहे वरून. ओके. दुसऱ्या फोटोमध्ये काय, एक फुगा आहे, त्याला काय जुटलेले आहेत, जे कागद आहेत ते. तिसऱ्यामध्ये चुंबक दाखवलेलं आहे. आणि चौथ्यामध्ये हे दोन्ही जे आहेत व्यक्ती, ते एकमेकापासून काय करत आहेत, त्या वस्तूला दूर खेचत आहेत. मग मला सांगा, हे बल कोणतं आहे, हे बल कोणतं आहे, हे बल कोणतं आहे, हे बल कोणतं आहे. हे मी पण सांगून देतो तुम्हाला. 4थ्या नंबरचं हे चुंबकीय बल आहे. हे मला 3 सांगा, जे की आपण आता 8 पाहिले होते ना. आता 8 पहा, एकदा डबल पाहून घ्या कोणकोणते 8 होते ते. आता इथं पाहायचं झालं, पहिलं जे बल आहे ते काय, घर्षण बल, कारण हे जे कार्डबोर्ड आहे तो काय जमिनीवर घासत आहे. दुसरं जे बल आहे, यामध्ये ज्यावेळेस आपण केसाला हा फुगा रब करतो आणि त्यावेळेस, आणि जर खालचे जे कागद आहेत ते काय होणार, त्याला चिटकणार आहेत.
कशासाठी? कारण हे विद्युत बल तिथं क्रिएट होतं टेम्पररी टाईमसाठी. इथं पहा, हे दोन्ही व्यक्ती एखाद्या वस्तूला खेचत आहेत, म्हणजे तणाव बल इथं कार्यरत आहे. चार बलाचे तुम्हाला फोटो दाखवल्यात. तुम्ही दुसरे जे फोटो आहेत पाहू शकता कसं असतं काय नाही. उदाहरणाद्वारे लवकरात लवकर तुम्हाला कळून जाईल. पुढचं पाहू. ओके, लास्ट क्वेश्चन आहे, गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? आता 2 क्वेश्चन तर पाहिलं, पहिला दुसरा पाहिला. पहिला क्वेश्चन कोणता होता? तर तुम्हाला काय सांगितलं होतं, एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केला असता कोणकोणते परिणाम होतात. आणि दुसरा जो क्वेश्चन होता बलाचे प्रकार विचारले होते. आता तिसरा क्वेश्चन आहे, गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? इथं पहा, पृथ्वी आहे, चंद्र आहे आणि हा काय सूर्य आहे. पृथ्वीला कोण खेचते? सन खेचते बरं का, सूर्य. चंद्र खेचत नाही. चंद्र पण खेचतो, बट कारण की पृथ्वीचा मास जास्त आहे त्यामुळं आपला जो चंद्र आहे तोच पृथ्वीकडे खेचला जाऊ शकतो. बट इन केस ऑफ सूर्य, जे सूर्य आहे आणि पृथ्वी आहे यामध्ये पृथ्वी कोणाकडे खेचले जाते? सूर्याकडे. मग तुम्हाला हे ध्यानात पाहिजे, गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल आहे. वैश्विक म्हणजे विश्वामध्ये ॲप्लिकेबल होणार आहे, ते लागू होणार आहे. ते केवळ पृथ्वीवरील 2 वस्तूमध्येच नाही. फक्त 2च वस्तूमध्ये आहे का? नाही, नव्हे तर कोणत्याही खगोलीय वस्तूंमध्ये प्रयुक्त होते. जगातील कोणतीही 2 वस्तू घ्या, ह्या 2 वस्तू असतील, या 2 वस्तूमध्ये काय ते बल प्रयुक्त आहे. मग तुम्हाला जे प्रश्न पडला पाहिजे तो पडला पाहिजे, सर आपल्या इथं डेस्क बॉक्स असतो, दुसरा इथे जो डेस्क बॉक्स आहे यामध्ये आकर्षण असतं का? आणि असतं तर ते एकमेकाकडे खेचले का जात नाहीत? मग त्याच्यामागचं सिंपल कारण आहे, आपली जी पृथ्वी आहे याचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते या 2 वस्तूंपेक्षाही कसं आहे? जास्त आहे. त्यामुळे ते खाली खेचले जातात, याऐवजी की ते एकमेकाकडे खेचले जातील. ते दोघंही काय खेचले जातात? खाली खेचले जातात. सपोज पृथ्वीवर कोणतंच बल नसतं, पृथ्वीवर कोणतंच गुरुत्वाकर्षण बल नसतं, तर त्यावेळेस काय झालं असतं, हे जे 2 डेस्क वगैरे आहेत ते काय एकमेकाकडे खेचले गेले असते. ओके, मला वाटते समजलं असेल तुम्हाला. आता मेन टॉपिककडे जाण्याची बारी आली आहे, जे की आपला गुरुत्वाकर्षण हाच आहे. ओके, गुरुत्वाकर्षण हाच मेन टॉपिक आहे आपला, जो की आपल्याला पाहायचा आहे. तर सर्वात अगोदर पाहू, न्यूटन साहेब तुम्हाला माहीत असतील. इथं बसलेत बघा न्यूटन साहेब. तुम्हाला जर न्यूटन साहेब माहीत असतील तर त्यांनीच काय केलं आहे, सर आयझॅक न्यूटन त्यांचं नाव आहे टोटल. पुढे पाहणार होतो आपण सर आयझॅक न्यूटनची माहिती. तर यांनी काय केलं, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला होता. एक वेळेस त्यांनी सफरचंदाच्या झाडाखाली बसले, त्यांच्या अंगावर एक सफरचंद पडला. मग त्यांना विचार आला, हे जे 3-4 प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये घुमत होते. पहिला प्रश्न असा होता, सर्व सफरचंद सरळ खालीच का पडतात? म्हणजे सपोज हा ह्या दिशेनं स्पीडमध्ये आला तर असाच का पडतो, हा ह्या साईडला आहे असाच का पडतो, सरळ क्षितिज लंबच का पडतात, असाच का जात नाही? म्हणजेच काय, आडव्या दिशेनंच का जात नाही, तिरकाच का पडत नाही? सपोज हा सफरचंदाची स्पीड इकडे आहे तर इथंच पडतो, मग असा तिरका का पडत नाही इकडं? असे 3-4 प्रश्न त्याला उद्भवले. सायंटिस्ट होता, विचार केला आणि विचारांती त्याला काय वाटलं, ओके पृथ्वीची आहे ना ती काय करते, सफरचंदाला किंवा कोणत्याही वस्तूला आपल्याकडे आकर्षित करते. म्हणजे पृथ्वीमध्ये काय गुरुत्वाकर्षणाची क्षमता असेलच. कोणती गोष्ट आकर्षित कधी करते? ज्यावेळेस त्याच्यामध्ये आकर्षण आहे. मग त्यांना आणखीन प्रश्न त्यांनी विचार केला, खरंच असेल मग पृथ्वीची सफरचंद वगैरे जे फक्त पृथ्वीच्या सरफेसकडेच असतात का? म्हणजे जो पृष्ठभाग आहे तो आकर्षित करतो की केंद्र आकर्षित करतो? हा त्याला नेक्स्ट क्वेश्चन पडला. मग विचारांती त्यांनी काय सांगितलं, कोणतीही 2 वस्तू असेल, सपोज हा सफरचंद आहे तर याचा केंद्रक हा काय करतो, पृथ्वीच्या केंद्रकाकडे आकर्षितला जातो. आता पृथ्वीचं कसं आहे, पृथ्वीचं मास जास्त आहे त्यामुळं याचा केंद्र याच्याकडं खेचला जातो. सरफेसहून तर खाली जाणार नाही ना, कारण याचा मास कमी आहे नसता. जर मास जास्त असतं, डेन्सिटी जास्त असती, घनता, तर हा कुठपर्यंत गेला असता, त्याच्या सेंटरपर्यंत जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता. पण इथं होणार आहे का? नाही. मग तुम्ही ध्यानात ठेवा, कोणत्याही 2 वस्तू, सपोज ही एक वस्तू आहे, ही एक वस्तू आहे, त्यांची केंद्रक एकमेकाला काय करतात, खेचत राहतात. म्हणजे जर डिस्टन्स काढायचं असेल तुम्हाला, दोघांचे अंतर आहे दोघांमधलं, ते त्यांच्या केंद्रकामधलं अंतर तुम्हाला काढावं लागेल. ओके, मग इथंच ते थांबले नाहीत ना, त्यांना दुसरा एक प्रश्न पडला विचार केल्यानंतर, हे फक्त बल पृथ्वीवरच अवलंबून आहे की जे पृथ्वीपासून खूप दूर आहेत, बघा चंद्र असेल याच्यावर पण ॲप्लिकेबल आहे का? हे आपल्याला माहीत आहे ॲप्लिकेबल आहे. कारण काय असतं, याच्यावर ॲप्लिकेबल आहे म्हणजेच काय, प्रयुक्त आहे. म्हणूनच काय होतं, चंद्र हा पृथ्वीकडे ओढला जातो आणि पृथ्वीभोवती काय करतो, तो फिरत राहतो, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये काय करतो, फिरत राहतो. हे आपल्याला माहीत आहे. ज्या रीतीनं काय करतो, आपली जी पृथ्वी आहे ती सूर्याभोवती फिरत असते, अशी इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये काय करत असते, पृथ्वी पण फिरत असते. मग चंद्रावर पण ॲप्लिकेबल होतं आहे.
त्याच्यानंतर आणखीन एक क्वेश्चन आला, हुशार होते आपले जे न्यूटन साहेब आहेत ते. तसेच सूर्य, ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूवर प्रयुक्त होतं का? विचार केला, अनेक विचार केला आणि त्यांनी सांगितलं पृथ्वी काय या विश्वातील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये, ही एक गॅलेक्सी आहे, आकाशगंगा याला म्हणतात, या दोन आकाशगंगा जरी असतील ना, यांच्यामध्ये पण काय बल प्रयुक्त आहे आणि ते एकमेकाला आकर्षित करतात, असं त्यांनी शेवटी सांगितलेलं आहे. आता पुढे पाहूत आणखीन दुसरा एक मेन टॉपिक आहे, बल आणि गती. जर बलाची व्याख्या पाहायचं असेल फिजिकल फॉर्ममध्ये, म्हणजे फिजिक्समध्ये, म्हणजेच भौतिकशास्त्रामध्ये, तर बल ही एक सदिश राशी आहे आणि ती काय करते, वस्तूचा वेग बदलू शकते. ही एक काय सदिश राशी आहे. सदिश म्हणजे काय, ज्याच्यामध्ये दिशा काय असते, इम्पॉर्टंट असते, दिशेला पण महत्त्व असतं. आदिशमध्ये दिशेला महत्त्व असतं का, नाही. मला सदिश राशी आणि अदिश राशी यांच्या दोघांच्या डेफिनेशन तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा आणि सांगा बरं का, काय असतं काय नाही. ही एक काय सदिश राशी आहे, ज्याच्यामध्ये वस्तूचा काय बदलू शकतो, वेग बदलू शकतो. याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय असते, दिशा पण इम्पॉर्टंट असते. या दिशेला गेला, टोटल कार्य किती झालं, इथून इतकंच कार्य झालं, कारण तो डायरेक्ट बिन जाऊ शकला असता ना. हे इथून फक्त त्याचा काय झाला, टाईम वेस्ट झाला. मात्र ज्यावेळेस कार्य मोजायचं असतं त्यावेळेस दिशा मोजली जाते आणि इथंच काय असतं, मग ते कार्य घडणार आहे. त्या बलाचं काम कधी होणार आहे, सपोज तुम्हाला एका डिस्टन्सहून एक्स डिस्टन्सहून वाय डिस्टन्सला जायचं आहे, एक शॉर्टकट आहे आणि इकडे काय झड आहे. तुम्ही जर असं गेलात तर तुमचं पेट्रोल संपणार आहे, तुमचा वेस्ट ऑफ टाईम आहे किंवा वेस्ट ऑफ मनी आहे. बट तुम्ही एक्सहून डायरेक्ट वायवर शॉर्टकटनं आलात तर तुमचं काय वाटणार आहे, बल जे तुम्हाला लावायचं आहे ते वाचणार आहे ना. त्यामुळं ही एक सदिश राशी आहे ज्याच्यामध्ये बलाचा उपयोग होतो आणि दिशेला महत्त्व दिलं जातं. आदिश राशीमध्ये दिशेला महत्त्व नसतं. ओके, फक्त वेग मोजला जातो. मग आणखीन थोडी आठवावाली बाई आणखीन आले, मुलगी बिचारी किती वर्ष झाली इथं थोडं नाही. तर इथं क्वेश्चन पहिला आहे, 3 क्वेश्चन विचारलेत. न्यूटनचे गतिविषयक असणारे 3 नियम सांगा म्हणलेले आहे. पहिला नियम हा जडत्वाचा नियम आहे, हे तुम्हाला माहीत आहे. जडत्व म्हणजे काय हे सांगतो तुम्हाला. आता हा व्यक्ती आहे, तो काय स्थिर बसला आहे, गाडी चालूच केली नाही तरी तो असाच राहणार आहे. आणि गाडी चालू केली आणि स्थिर गती आहे, सपोज 20ची स्पीड आहे. कितीची स्पीड आहे, 20ची आहे, तरी तो असाच बसणार आहे. त्याला हालचाल होणार आहे का, कारण स्पीड कशी आहे त्याची, कॉन्स्टंट आहे. तर त्यावेळेस तो स्थिरच राहणार आहे. पण गतीमध्ये बदल झाला, काय झाला, खड्डा आला, ब्रेक लावलं, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, तो स्थिर असलेला व्यक्ती काय होईल, पुढं किंवा मागं जाईल. कारण काय असतं, इथं सांगितलेलं त्यांनी, प्रत्येक वस्तू आहे जिच्यावर कोणतेही बाह्यबल कार्यरत नाही. बाह्यबल कार्यरत आहे का, नाही, नसेल. ज्यावेळेस बाह्यबल कार्यरत काय नसेल त्यावेळेस ती स्थिरच राहते. सपोज या वस्तूवर किंवा हा जो व्यक्ती आहे याच्यावर बलच प्रयुक्त केलं नाही, तो काय राहणार, स्थिर राहणार आहे. किंवा जर गतीमध्ये आहे, मी सांगितल्यासारखं 20ची स्पीडनं चालला आहे, तो गतीमध्येच राहणार. मग आणि स्थिर गतीने मार्गक्रमण असेल तर मार्गक्रमण राहणार. फक्त इथं काय होतं नेमकं, ज्यावेळेस अचानक ब्रेक लागतं, म्हणजेच काय बल प्रयुक्त झालं ना, ब्रेक लावल्यामुळे बल प्रयुक्त झालं किंवा गाडी चालू केल्यामुळे बल प्रयुक्त झालं. जोपर्यंत एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले जात नाही तोपर्यंत ती स्थिरच असते आणि गतीमध्ये असेल तर गतीमध्ये असते. पण बल प्रयुक्त केलं की ती काय होऊ शकते, गतीमध्ये असलेली ती थांबूच शकते आणि थांबलेली वस्तू काय होऊ शकते, गतीमध्ये येऊ शकते किंवा एखादी वेळेस दिशा पण बदलू शकते. कारण आपण काय सांगितलं, बल ही एक काय सदिश राशी आहे. ओके, दुसरा नियम पाहूत. बलाचा दुसरा नियम हा बलाविषयी आहे. ज्यावेळेस हा एक व्यक्ती आहे, 20 किलोचे जे वीट आहे, काहीतरी असेल दगड, तो काय वडत आहे. मग टोटल बल किती लावलं हे जर मोजायचं असेल, टोटल बल इथून 1 मीटर गेला, आणखीन 4 मीटर गेला, मग जे टोटल बल लावले किती जूल असेल वगैरे जर मोजायचे, ह्या सर्वांची सदिश बेरीज, कारण दिशा इम्पॉर्टंट आहे, दिशेला जरी घेतलं सर्वांची जी बेरीज आहे, जेवढं बल लावले, सपोज 1 मीटरपर्यंत 10 जूल लावले असेल किंवा 4 मीटरपर्यंत सपोज 15 जूल झालं टोटल, कारण थोडं थांबत गेलं ना. यामध्ये यांची जी बेरीज असते ती जर काढायची असेल तर डायरेक्ट आपण काय करू शकतो, वस्तुमान गुणिले त्वरण. वस्तुमान म्हणजे काय, याचं जे मास आहे ते गुणिले त्वरण म्हणजे काय, ॲक्सेलरेशन. त्वरण म्हणजे काय याची डेफिनेशन तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये, नाही सांगितलं तर मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. मग इथं काय म्हणते, वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलाची सदिश बेरीज, जे बल लावले इथून इतकं टोटल यांची जी बेरीज आहे ती काय होऊ शकते, 10 5 किती झालं, 15 झालं. ही इक्वल किती असेल, ह्या वस्तूचं काय वस्तुमान म्हणजेच काय मास असते आणि त्वरण म्हणजे काय आपण ए मध्ये गणतो.
या दोघांच्या गुणाकारा इतकंच असणार आहे हे त्यांना सांगायचे आहे. लास्ट आहे बट नॉट द लिस्ट इम्पॉर्टंट आहे तिसरा नियम. ही मुलगी काय करते, स्विमिंग पूलमध्ये पोहत आहे. मग हिला काय करायचं आहे, आपली जी स्पीड आहे ती वाढवायची. त्यावेळेस ती काय करते, वॉलवर काय करते, पुश करते आणि त्यावेळेस तिला गती भेटते. मग तिला हे माहीत नाही, तिनं वॉलवर जेवढा प्रेशर लावला आहे तेवढाच तिच्यावर येणार आहे आणि तिच्यावर जेवढा प्रेशर आला आहे किंवा जेवढी स्पीड तिला भेटल्या तेवढेच जे फोर्स आहे हे कशावर, वॉलवर पण ॲप्लिकेबल होणार आहे. परंतु ही जी वॉल आहे ती कशाची आहे, सॉलिड आहे. ओके, स्थायी रूपामध्ये आहे, त्यामुळे आपल्याला फरक जाणवत नाही. मग आपला न्यूटनचा तिसरा नियम काय सांगतो, जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते त्याचवेळी दुसरी वस्तू देखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलटे बल लावते. ओके, एका मुलाला चापट मारा त्याच्या गालावर. ओके, हा एक व्यक्ती आहे. ओके, रागात आलो आणि हात चापट मारली, तेवढीच प्रेशर जेवढ्या रीतीने तुम्ही चापट मारताना तेवढंच तुमच्या हाताला पण लागते. परंतु त्याचा गाल आहे म्हणून जास्त त्रास होईल, तुमचा हात आहे म्हणून तुम्हाला त्रास होणार नाही. हा तिसरा आणि शेवटचा नियम होता. आज आपण इथंच थांबवत. एवढा तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. हां, जाता जाता तुम्हाला थोडंसं नॉलेज देऊन जाईल, ज्ञानाची गुट्टी. सेव्ह ट्रीज पहिला नियम, दुसरा आहे सेव्ह फूड आणि तिसरा नियम आहे जे आयडियल्स आहेत आपली कोणती असेल एकच फोटो ठेवू शकत होतो, कारण मला हे दोन्ही इम्पॉर्टंट फोटो ठेवायचे होत्या त्यामुळे एकच ठेवले, जे की महात्मा गांधी आहेत. सेव्ह ट्रीज याच्याकरता आपण लक्ष द्यायलो, मात्र सेव्ह फूड आणि सेव्ह आयडियाज ऑफ आयडियल्स हे आपण आजकाल करत नव्हतो. त्याचमुळे आपला जो देश आहे तो असहिष्णुता जास्तच वाढत आहे देशामध्ये आणि गरिबी, भूकमारी ही पण जास्तच वाढत आहे. तुम्ही जाणून घ्या, एक ग्लोबल हंगर रिपोर्ट आली होती, त्याच्याद्वारे दररोज रात्री जवळपास जगातले 8 करोड व्यक्ती उपाशी झोपतात एक टाईमला. विचार करा, अन्न वाचवा, ट्री पण वाचवा. ट्री वाचली तरच अन्न वाचेल, हे ध्यानात ठेवा. वेस्ट करू नका. उद्या भेटू. थँक्यू फॉर वॉचिंग आणि ॲडव्हान्समध्ये वेलकम. तुम्ही थँक्स म्हणणार आहात त्याच्यासाठी पण. ओके, बाय, थँक्यू.